हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदित असाल. मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज स्नेहाने क्लासला सुट्टी घेतली. तिला क्लासला जायची इच्छा नव्हती असती, म्हणजे मला आज कंटाळा आला, मी क्लासला जाणार नाही. तर म्हटलं ठीक आहे राहू दे मग सुट्टी घे. आणि आज मग एक नवीन काम काढलेलं आहे, ते म्हणजे कोणतं ते तुम्हाला दाखवते. पण जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, चला मग पटकन काय कोणतं काम आहे ते बघूया. का तर तिला जायचा कंटाळा आला होता, पण तिला सगळे आज कपडे काढायला लावलेत. म्हणलं तुला जे कपडे घालायचे नाहीत ना ते सगळे साईडला काढून टाक म्हणलं, ते कुणातरी देता येतील जेणेकरून कोणतरी वापरेल. आणि का तर घरात खूप जास्त असे कपडे झालेत, हे सगळे तिचे कपडे आहेत, हे जेवढे दिसतात तुम्हाला ते. आणि कपाटात बसत सुद्धा नाही आहेत कपडे, सगळे कपडे दररोज पण सगळे काढते खाली. आणि त्यातलं जे टी शर्ट पॅन्ट तिला ती घालायची ती घालते, बाकी सगळे धरते तसेच कोंबून टाकते. आणि इतके छान छान असे कपडे आहेत तरी सुद्धा एवढे कपडे असताना सुद्धा ती दररोज माझं टी शर्ट घालते, असं काम आहे तिचं. आणि आता हे जे तुम्हाला बॉक्स दिसतंय ना त्याच्यामध्ये क्रॉप टॉप भरल्या तिनं, ह्याच्यामध्ये फ्रॉक भरल्या, त्याच्यामध्ये शॉर्ट पॅन्ट भरायला लागली, जे दररोजच्या वापराचे वगैरे आहेत. ती जीन्सच्या पॅन्टी वगैरे आहेत. ही स्कर्ट तर मला खूप जास्त आवडते, जीन्सचं स्कर्ट आहे. आणि बघू शकता किती सुंदर आणि मस्त आहे, कलर वगैरे खूप छान आहे आणि एकदम मजबूत टिकाऊ असं आहे स्कर्ट, खूप छान आहे. पण ती घालत नाही आहे, एकदा दोनदा तिनं घातलं आहे आणि घालत नाही आहे. पण आता असे कपडे फिकून पण देऊ वाटत नाही, तर म्हटलं तुला घालायचं असेल तर घाल, आणि तर मग कुणाला तरी देऊन टाकायले. असे बरेचसे कपडे आहेत. आणि हे तुम्हाला दिसतात ना गाठोडे, तर हे जे तुम्हाला निळं गाठोड दिसतंय ना ह्याच्यामध्ये ना सगळे तिचेच कपडे आहे, टी शर्ट वगैरे आहे, जी घालायचे नाही ते साईडला मी बांधून ठेवले होते. तर म्हटलं आता हे सुद्धा कुणाला तरी देऊन येतील, महागच ठरवलं होतं की कुणाला तरी द्या येतील, पण जाणं झालं नाही, तसेच मी बांधून ठेवल्यात. शिवाय ह्याच्या निळ्या थैलीमध्ये घागरे वगैरे आहेत, वरती घागरा आहे. तर हे बघू शकता, हे सगळं घागरा वगैरे आहे. पण ही चांगलं आहे, त्यासाठी हे काय द्यायचं वगैरे नाही, हे घालायला होणार आहे तिला. हे बघा मी नंतर सरळ केल्यानंतर दाखवलं, असं आहे. तर ही तिच्या मावशीनं घागरा शिवलेला आहे. हे सगळे असे घागरे वगैरे ठेवल्यात. तर हे सुद्धा सगळं साईडला काढलेलं आहे. म्हणलं तुला जे घालायचं ते ठेव, बाकी सगळे म्हणलं इकडं साईडला काढून ठेव. आता ही पॅन्टी वगैरे तिनं जे घालायचे नाही ते काढू फेकायला लागली साईडला. तर म्हणलं ठीक आहे, जे घालायचे तेच ठेव, जेणेकरून पसारा सुद्धा कमी होईल. आणि कधी पण असंच आहे, आणणं आहे कपडे पण घालणं नाही आहे. आणि एवढे कपडे असून सुद्धा हे सगळे दिसतात ना मला, हे सगळे तिचेच कपडे आहेत. हे सगळे जिकडे तिकडे कपडे लोंबायला लागलेत. तर म्हणलं जेवढे आहेत ना ते सगळेच कपडे काढ. घरात सगळ्यात जास्त म्हणजे तिचेच कपडे आहेत. स्वप्नीला एवढे कपडे नाहीत पण तिला आहेत. आणि टी शर्ट आता सुद्धा माझंच घातलेलं आहे. हां ठीक आहे, चला मी थोडीशी तिला मदत करते. आणि माझेसुद्धा बरेचसे काम सगळे राहून गेलेले आहेत, तर ते सुद्धा मला पूर्ण करायचे आहेत. पण आधी सगळं कपड्याचं आवरते आणि नंतर मग माझे कामं करते. आणि स्नेहाने एवढे सगळे कपड्याच्या घड्या घातल्यात, तर मी पण ह्यातले कपडे अर्धे घड्या घालू लागले. 5 बॉक्स भरले ते. आणि बाकीचे आणखीन कपडे ठेवायचे. स्नेहाने सगळं साईडला सारले आणि फोन बघत बसली. म्हणली आता थोडं मी बसणार आहे, नंतर बाकीचे कपडेच्या घड्या घालून थोडासा केक खाल्ला झोपून झोपून. आणि आता गुड्डीला फोन केला तर गुड्डीला ये म्हटली कपड्याच्या जरा कपडे ठेवू लागायला. तर गुड्डी पण यायला नाही, म्हणली बाळाला जेवण सारून येते, तर ती येईल. आणि नंतर आल्यानंतर थोडीशी ती पण मदत करेल आणि बाकीचे कपडे नंतर ठेवता येईल. हे सगळे कपडे ठेवायचे आहेत, जे तुम्हाला दिसते जिकडं तिकडं सगळे कपडेच झाले आहेत. तिकडं पण म्हणा, पण इकडं पण हे सगळे कपडे ठेवायचेच आहेत. आणि एवढे सगळे जे हेडला ठेवायचे, जे नाही घालायचे ते, आणि बाकीचे सगळे. आणखी हे स्नेहाच्या डोक्याच्या वर इकडं कपडे दिसतात ना ते पण कपाडामध्ये ठेवलेले आहेत. ते पण त्यांना अर्धे ओढल्यात, अर्धे तसेच आहेत. ते सुद्धा कपडे व्यवस्थित ठेवायच्यात. आणि बाकीचे एवढे सगळे भरून ठेवले. आणि धुतलेले म्हणजे कपडे चांगल्या कपड्यामध्ये हे न धुतलेले कपडे सुद्धा असे कधी कधी घालून काढून तसे ठेवलेले. तर हे जे धुवायचे कपडे आहेत ते साईडला काढल्यात. एक ह्याच्यातले हे पारुशे कपडे आहेत जे धुतलेले नाही आहेत ते. ठीक आहे, तर चला असे कपड्याच्या घड्या घालता घालता ते आराम चालला. आता कधी होईल माहीत नाही फोन बघायचं, तोपर्यंत मी भांडे घासून घेते. तर कपड्याच्या घड्या घालून झाल्या, तर अर्ध्याने मग घातल्या. कशा घातल्या काय नाही तुम्हाला दाखवते. पण त्याच्या आधी मी स्नेहाला तर पालक वगैरे कट करून दिला. स्नेहा पालक टाकून खिचडी बनवती. का तर ती खिचडी अतिशय छान आणि मस्त बनवते. आणि खिचडी म्हणलं ना पटकन किचनमध्ये जाते, खिचडी बनवायला लागते. बाकी दुसरं जरी कंटाळा आला ना तर खिचडी आवडीनं बनवते ती. आणि दोघांसाठीच बनवते, सचिनसाठी आणि माझ्यासाठी खिचडी बनवायला लागली. म्हणलं तुम्हाला पण खायची असेल तर खाऊ शकताय. का तर त्या दोघांसाठी फ्राईड राईस आणि नूडल्स सचिननं घेऊन यायला लागलेत आता. आणि रात्रीच्याला म्हटलं तर मी पण फ्राईड राईस वगैरे खात नाही, सचिनला पण आवडत नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे तुम्ही दोघं खाचा, आम्हा दोघांसाठी खिचडी बनवून स्नेहा खिचडी बनवती. आणि 2 दिवसापासून भांडेच घासले नाहीत, खूप जास्त असे भांडे पडले होते, किंवा एक ग्लाससुद्धा पाणी प्यायला नव्हता.
आणि आता स्वप्नीला मी 2 बॉटल विकत आणायला लावले. त्या पाण्याने मी भांडे वगैरे घासले. का तर म्हणलं भांडे घासणं गरजेचंच आहे. भांडे जर घासले नाही तर प्लेट खायला पण नाही प्लेट, आणि शिवाय पाणी प्यायला ग्लास वगैरे सुद्धा नाही आहे. तर मी 2 बॉटल आणल्यानंतर मी भांडे वगैरे किचन घासलं, भांडे घासले, सगळं केलं. 1 टब भरून भांडे मी मांडणीला लावले आणि 1 टब भरून घासून ठेवला. एवढे सगळे भांडे घासले. आणि नंतर मग आता किचन घासल्या वगैरे घासूनही झाल्यानंतर मग स्नेहाला खिचडी बनवायला लावलेली आहे. आणि आता चला कपडे कसे ठेवले ते दाखवते. आणि आणखीन आत्तासुद्धा पाणी आलेलं नाही, उद्याच्याला येईल असं म्हणलेत. म्हणजे 2 दिवस झाला, आज 3रा दिवस म्हणा आहे, पाणी नाही आहे घरी. आणि बाकी जो पाणी आहे ना ते वापरून बाहेरून आणून चाललेलं आहे वापरायचं. असं पाण्याचे उन्हाळा आला म्हणलं की हे पाण्याचे प्रॉब्लेम आमचे इथं चालू होतात. बाकी दुसऱ्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, पण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप जास्त असं प्रॉब्लेम होतो. तर उन्हाळा चालू झाला नाही तर असं पाण्याचा प्रॉब्लेम आमच्या इथं सुरू झालेला आहे. तर पहिला झटका म्हणजे 2-3 दिवस पाणी नाही आहे, आता सुरू झालेलं आहे असं. तर बघू आता कधी येते पाणी कधी नाही ते तुम्हाला नंतर मी सांगेन. तर आता कपडे कसे ठेवलेत ती बघूया. तर स्नेहाची खिचडी बनवून सुद्धा झाले. आणि आता 1-2 का पातेलं वगैरे काय जे खराब झालं होतं ना ती पण आता पटकन धुवून ठेवलं थोडंसं पाणी घेऊन. पाणी असलं ना तर खूप जास्त उडतं आणि कमी असलं ना असं थोडं थोडं पाणी सगळं पुसून ठेवल्याने असं होतं. थोडं थोडं पाणी घेऊन सगळे भांडे 2-3 आहेत ती पण घासून धुवून ठेवावी लागली, ती बघू शकता तुम्ही. तर चला खिचडी पण बनती तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते कपडे कसे ठेवलेत ते. तर कपडे सगळे ठेवून झालेले आहेत, अर्धे निम्मे म्हणजे ठेवलेले आहेत. पण बाकी जे सगळे पूर्ण नाही ठेवून जे आता स्नेहाने जेवढे काढले होते ना तेवढे ठेवलेत. तर मी तुम्हाला दाखवते ते कशा पद्धतीने तिला ठेवल्यात. तर असे तिने 4 बॉक्स ठेवलेत. पण काय झाले ही जागा इथं थोडीशीच उरलेली आहे, त्याच्यामध्ये एक पूर्ण कप्पा बसत नाही, म्हणजे एक बॉक्स बसत नाही आहे. तर एकच बसतो आणि एवढी जागा शिल्लक राहते. तर ही दुसऱ्यामध्ये ना तिनं जबरदस्तीनं असंच एक बॉक्स कोंबलेला आहे, असाच जातच नव्हता तरीसुद्धा. आणि बाकीच्या ठिकाणी तर बसणारच नाही आहे. तर बघू शकता असं झालेलं आहे. आणि जागा पुरत नाही. तर आता ती काढलं ना तर सगळी गडबड होऊन जाणार आहे त्याच्यासाठी. आणि हे एक स्कर्ट आहे आता ह्याच्यामध्ये सगळे जे तिने भरून ठेवल्यात. आणि हा बॉक्स ठेवायला जागाच नाही आता, मध्ये आता घुसतच नाही. शिवाय हे जे कपडे होते ना हे सगळे हे सुद्धा ड्रेस काढलेले आहेत माझे, जे मला वापरायचे नाही ते हे ड्रेस ठेवले तिकडं. आणि हे बाकीचे कपडे आहेत ते बरेचसे ते इथे ठेवलेत. आणि आता हे उद्याच्याला हे सगळं साफ करायचं आहे. का तर हे जे घालायचे नाहीत ना तेच कपडे आहेत सगळे, तर हे साईडला बांधून मी ठेवणार आहे, कुणाला ते देणार आहे. शिवाय ह्याचे 2 फक्त स्नेहाचे घागरे आहेत 2-3, आणि बाकीचे सगळे द्यायचे कपडे आहेत. आणि शिवाय हे सगळे कपडे ना फाटलेले वगैरे काही नाही, सगळे चांगले कपडे आहेत. तर कुणीतरी ती येत नाहीत म्हणून ती द्यायचे आहेत. का तर तिला बरेच दिवस झाले, ते आता आधीमध्ये कधी घालती कधी घालत नाही आहे. आणि आता ते छोटे पण झाले तर ते येत पण नाही आहेत, त्याच्यासाठी ते कपडे द्यायचे आहेत. आणि हे दररोजचे कपडे जे वापरायचे आहेत ते तिनं वरती ठेवलेत, का ते बसत नव्हते कपाटामध्ये म्हणूनसाठी. का तर आणखीन कपाट गच्च भरलेलं आहे कपड्याचं, बाकीचं पण व्यवस्थित ठेवायचं. ही तर खिचडी पण तयार झाली. आणि सचिन आले तर फ्राईड राईस आणि नूडल्स घेऊन आले, हे 2 जण खायला लागलेत. आणि रात्रीचं आम्ही खात नाही, मी पण नाही खात, सचिनला पण आवडत नाही आहे. तर हे 2 आवडीने खातात. आणि चला माझी खिचडी बघूया कशी झालेली आहे. खिचडी खूप छान आणि मस्त बनवतेच नाही, आणि थोडीशी अशी पातळ बनवते, पण जास्ती लहान बाळाला चारायची खिचडी तशी आहे. आणि तूप वगैरे टाकल्यानंतर गरम गरम खिचडी खायला छान लागते. तर चला मी पण खिचडी खाते थोडीशी, मला पण भूक लागली आता सकाळी जेवण केलेलं आहे. चला तर मग जेवण करतो. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.